नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. निदा खानला आज कोर्टात हजर करण्याचीही शक्यता. निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता. सूत्रांची माहिती तर निदा खानला रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातून अटक. 5 दिवस निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल यांना नोटीस बजावल्याची सूत्रांची माहिती. निदा खानला लपवण्यामागे एमआयएम जलील यांची चौकशी करा. तर निदा खानच्या अटकेनंतर शिरसाठांचा जलील यांच्यावर आरोप. निदा खान मुंबई ठाण्यात न जाता संभाजीनगरलाच कशी येते यामागचा मास्टर माइंड समोर यायला हवा. शिरसाठांकडून एसआयटी चौकशीची ही मागणी. नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. तर मुलीच्या शरीरावर टणक हत्यारांनी वार. शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमाही आढळल्यात. नसरापूर प्रकरणातील आरोपीनं आणखी मुलींवर अत्याचार केलाय का या संदर्भातही तपास सुरू असल्याची माहिती. आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्य केली होती का याचाही तपास सुरू. राज्यातील विविध भागांमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटना संताप आणणाऱ्या सरकारनं त्वरित एक दिवसीय अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करावा. रोहित पवारांची ट्विट करत मागणी. नसरापूर घटनेतील आरोपीला ठेचून काढा. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मागणी. तर आरोपीला लोकांच्या ताब्यात देऊन मारलं पाहिजे. तरडे यांचा संताप. पुण्यामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना. सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांकडून अत्याचार. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेत नराधमांकडून अत्याचार. बदलापूरच्या घटनेची गोवंडीमध्ये पुनरावृत्ती. गोवंडीमधील नामांकित शाळेतील 45 वर्षीय शिपायाचे 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन. गोवंडी पोलिसांनी आरोपी शिपाई राजेश महाकाळला अटक केली आहे. पुण्यातील गणेश पेठेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं मुलीला दुकानात बोलावत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं आरडाओरडा करताच स्वतःची सुटका करून घेतली. आरोपी दुकानदार सध्या ताब्यात. थेऊर प्रकरणातील आरोपी विरोधात 24 तासात आरोपपत्र दाखल. दरम्यान लहान मुलीला खाऊचा आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांकडून हे प्रकरण जलद गतीनं चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया. श्रीधर लिंबाजी कांबळे असं या आरोपीचं नाव. लोणावळ्यामध्ये पित्यानंच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस. दरम्यान ऑगस्ट 2024 मध्ये घडलेल्या कृत्याविरोधात पीडितेनं धाडस दाखवून तक्रार दिली. छत्रपती संभाजीनगरमधून हा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. नराधम पित्यावर कठोर कारवाईचीही मागणी. बीडच्या केस तालुक्यातल्या 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये राज्य बाल हक्क आयोगाची दखल. तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडून सुमोटो अंतर्गत तक्रार दाखल. आयोगाकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना घटनेचा सविस्तर अहवाल देण्याचेही निर्देश. मोंदू खराबच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने. 5 लाखांचं परकीय चलन सुद्धा ईडीने जप्त केलेत. तर 1 कोटी 10 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 1 कोटी 59 लाखांचे चांदीचे दागिने जप्त. 5,19,000चे परकीय चलन लॉकरमधून जप्त. माढ्यामधील दुसरा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात. आढे गावातनं बिरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. आज न्यायालयामध्ये हजर करणार. भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचीही माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. बैठकीमध्ये प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बायोगॅस प्रकल्प. या वर्षासाठी 500 कोटींची तरतूद. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधूनच निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं भाष्य. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर 2029ला भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवणार आणि शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजप बाजूला फेकून देणार. विनायक राऊतांची भाजपवर टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका. हेलिकॉप्टर वादळात अडकलं. महालक्ष्मी रेसकोर्सकडून लग्नासाठी मुरबाडला जात असताना जुहू एअरपोर्टवर करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग. एकनाथ शिंदेंचं नशीब चांगलं होतं पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला काल वादळाचा फटका बसला होता. त्यावर बच्चू कडूंची ही प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त. ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यानं हा निर्णय. राज्यपाल RN रवींनी लेखी आदेश देत मंत्रिमंडळ बरखास्त केलं. ममता बॅनर्जींच्या सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर. तर पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक.
अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बंगालच्या दौऱ्यावर. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार. एनडीए शासित प्रदेशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या शपथविधीसाठी निमंत्रण. तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या. सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या आज स्वतंत्र बैठका. बैठकीमध्ये पुढची भूमिका ठरवण्यावर चर्चा होणार. थलपतींच्या टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय होणार. टीव्हीके पक्षाला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज. तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार असल्याची चर्चा. एआयडीएमके आणि डीएमकेकडे पाठिंबा मागितल्याची स्टॅलिन यांच्या आमदारांच्या बैठकीत माहिती. एआयडीएमकेकडून सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी संवाद, सूत्रांची माहिती. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा, मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका, सूत्रांची माहिती. सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचं हे वक्तव्य. तर बहुमत नसल्यामुळे विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं नाही. राजेंद्र आर्लेकरांची प्रतिक्रिया. शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जारी. आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. आता प्रकृती ठीक असल्यामुळे पवार पुन्हा सक्रिय होणार. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार निद्रिस्त. एकही खासदार कामाचा नाही. खासदारांचा आवाज बंद झाल्यानं कोकण रेल्वेचा प्रश्न प्रलंबित. विनायक राऊतांची टीका. कणकवलीची निवडणूक जिंकल्यानंतर पारकरांची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या दिशेनं. तर विनायक राऊतांचा दावा, संदेश पारकर यांच्यावर आम्ही पाणी सोडलंय. संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. सिंधुदुर्गातील कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शहराच्या विकासासाठी सत्तेसोबत राहणं गरजेचं असल्याची पारकरांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदींचे अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या. संजय राऊतांचं वक्तव्य. तर उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावर सुद्धा ट्रम्प मोदींचं अभिनंदन करतील. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. अंबरनाथ पालिकेतील गटाचा निकाल अखेर शिवसेनेच्या बाजूनं. शिवसैनिकांकडून शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष. सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया गटनेते रवी करंजुले यांनी दिली आहे. तर आता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सदाशिव पाटलांनी म्हटलंय. संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या बच्चू कडू यांच्याकडून याची पाहणी. तर मनपाच्या पथकानं फुटपाथवरील मडके फोडून अतिक्रमण हटवलं होतं. फुटपाथवरील मडके विक्रेत्यांची बच्चू कडूंनी भेट घेतली आहे. चंद्रपूर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चंद्रपुरात रिंग रोड तयार करा. आमदार किशोर जोरगेवार यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी. तर मंत्री गडकरींकडून सकारात्मक निर्णय घेण्याचंही आश्वासन. एलटीटी बल्लारशाह रेल्वेचा शेगाव या ठिकाणी थांबा मंजूर. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांच्या मागणीला यश. तर या सुपरफास्ट गाडीमुळे भाविकांना शेगाव नगरीत येणं सोपं जाणार. गोंदियाच्या गिरोला गावामध्ये कागदावरच सिमेंट रस्ता बांधल्याचा आरोप. मनरेगा अंतर्गत 4.5 लाखांहून अधिकचा खर्च दाखवला. मात्र प्रत्यक्षात रस्ताच नसल्याचा ग्रामस्थांचा दावा. पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. चंद्रपुरातील वाढत्या अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आप पक्ष आक्रमक. तर वाहतूक निरीक्षकांच्या निष्क्रियतेमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप. निरीक्षकांच्या बदलीची आणि कडक कारवाईचीही मागणी. जालन्याच्या वालसावंगीमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. वालसावंगीमध्ये हिंदू संघटनांच्या घटनेच्या या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. नागपूर महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडणार. एलईडी जाहिरात शुल्कात 100% वाढ करण्याचा प्रस्ताव. सध्या फलकांपेक्षा एलईडीवर जास्त जाहिराती दिसत असल्यामुळे निर्णय. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दरवाढ लागू होणार. पंढरपुरातील दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर अंतर्गत हा मंडप पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केलाय. इमारतीचा केवळ एकच मजला वापरामध्ये येत असल्यामुळे हा निर्णय. 10वीचा निकाल जाहीर. 10वीच्या परीक्षेमध्ये 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण. तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल. तर छत्रपती संभाजीनगरचाही 88.41% निकाल. नेहमीप्रमाणे यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विद्यापीठाकडून 5ही जिल्ह्यांमध्ये उष्माघात मदत कक्ष सुरू. परीक्षेदरम्यान उष्माघातापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना ORS, ग्लुकोज आणि प्रथमोपचार साहित्यांचं वाटप.